ठीक सव्या सामन्याला होती सुरुवात. दोन शहापूर तालुक्यातील दादा संघ पाहायला मिळतील क्वालिफायच्या सामन्यामध्ये. एका बाजूला जयदुर्गा पेंढरगोळ आणि त्यांना फाईट देते आहे पाहायला मिळतो नक्कीच शरण 11 अवकलवाडी. या दशरथ गोलंदाजी मार्गपती सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. पहिल्याच बॉलवरती उडवलाय बॉलला. पहिल्याच बॉलवरती लांब 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 बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती नक्की सुरुवात चांगली आहे. शेवट कसा होईल हे सुद्धा नक्की तितकंच पाहणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. यस थँक्यू. पहिल्याच बॉलमध्ये ठोकलाय द ब्रँड ऑफ पेंढरगोळ. बळीरामच्या बॅटमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार. इथे सोनकी चांगलासा फटका सजवायचा होता. तिथे मात्र थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. बॅकअप आहे तिकडे. बॅकअप मिळतंय. एका सिंगलच्या सने जाऊ शकत जाते. 7-7 ऑन द बोर्ड. क्वालिफायचा सामना पाहू शकाल आजचा पहिला दिवस. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की जो प्रेक्षक राजा वर्ग जुळले गेले आहेत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की पाहू शकाल मान्यवर सुद्धा उपस्थित झाले गेलेत. आपलं सुद्धा या गोठेघरच्या मैदानावरती सहर्ष स्वागत असेल. आदिवासी सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत संध्याकाळी सत्रामध्ये. आणि जे प्रेक्षक नक्की लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत अर्थात नक्की टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे सुद्धा नक्की पावसाल बॉल निघून चाललाय. प्रेक्षक स्टँडला सलामी देतोय. बॉल निघून चाललाय सीमा पार. येतोय फलंदाज बॅटमॅननं. हा येतोय नक्की चौकार 4 धावा. धावसगत धाव फलकावधी पाहायला 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्गमध्ये दशरथ तयार पुन्हा एकदा. तेव्हा मोठा फटका खेळायचा होता पण तो प्रॉपर मात्र नक्कीच कनेक्शन एल्युमेशन मात्र आलं नाहीये झालं नाहीये. चेंडूला डॉट बॉल. पुढील बॉल. इथे सोनकीत पात्र मात्र फिरवली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्की दशरथ किवारी याच्या माध्यमातून. एका बाजूला नक्की शरण 11 अवकलवाडी तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा पेंढरगोळ. क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. सलग 10 दिवस स्पर्धा पाहायला मिळते. 11व्या दिवशी फायनल ही स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. नामांकित स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये अशी भूतो ना भविष्य असं झालेली स्पर्धा. आदिवासी सरपंच चषक संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेघर असेल. त्याचबरोबर नक्कीच आई गौदबी स्पोर्ट्स गोठेघर आणि त्याचबरोबर नक्कीच आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत सर्व पदाधिकारी असतील. संपूर्ण कमिटी तुमचा सुद्धा विशेष आभार. त्यांच्या प्रयत्नांतून ही स्पर्धा पार पडतीये. धावसंख्या 11 पाहायला मिळतात. यस 11 धावा धाव फलकावरती. यस थँक्यू. यस नक्कीच 11 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक समाप्त. आज की शाम किसके नाम. सुपर 10 मध्ये कोणता संघ पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय याच्यासाठी लागलेली 2 धुवंदर संघ पाहायला मिळतील. अवकलवाडी आणि त्यांना फाईट दिली जयदुर्गा पेंढरगोळ. मॅचला मजा येईल यात मात्र शंका नाही. मॅच शेवटपर्यंत रंगेल.
यात मात्र शंका नाहीये. यस गोलंदाजी मार्क मध्ये नक्कीच मुकुंद आडव्या बॅटने चांगला स्लाइस टॅप केले बॉलला स्लाइस फटका अक्रॉस द लाईन क्षेत्र नक्की डीपी येत आहेत. एक धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट. एका धावाने धाव फलकावरती धाव पाहायला मिळते. 12 धाबा धाव फलकावरती जयदुर्गा पेंढरकुळ संघ 12 धाबा धाव फलकावरती आलेत. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र बॅटरचा खेळ संपला गेलाय. नितीनचा मात्र खेळ संपवला गेलाय. जबरदस्त डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता विकेट किपरने. हरीने मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सक्सेसफुल सुद्धा ठरतोय. पहिला धक्का नितीन बॅक टू पवेलियन. थँक्यू सो मच. गोलंदाज सज्ज मुकुंद बॅटिंगला जयेश. इथे मात्र बॉल उडवला गेला. मिस टायमिंग फटका फसलाय. तिथे मात्र नक्की हिलना मना आहे असं सांगतो क्षेत्ररक्षक आणि फलंदाज गॉन. जयेश आला जयेश गेला. बॅक टू बॅक गडीबाद विकेटची छडी लागली पाहायला मिळते आहे. आता मात्र अशोक दाखल झाला गेला. इनेट नंबर 4 वर. इनेट नंबर 4 वरती नक्की तर पाहुशल बॅटर अशोक आलाय. आदिवासी सरपंच 2025 रणसंग्राम पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मुकुंद बॅटिंगला अशोक. टाकलेला बॉल या बॉलमध्ये फटका बॅकवर्ड क्षेत्ररक्षक घेत आहेत. त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. तिथे मध्ये नक्की पावसाल फंबलिंग आणि फक्त फंबलिंग बाहेर मिळाली. हे होता तिकडे त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. क्षेत्ररक्षक बदले दर्शक खराब क्षेत्ररक्षण. आदिवासी सरपंच धाव फलकावरती पाहण्यामध्ये 16 अजून किती गरज करतील गोळा इसला पाहणं गरजेचं असेल. हो या अनोख्या शैलीचा वेगळ्या षटकेचा फटक्याचा सजवायचा होता. वेगळ्या नक्की शैलीचा फटका सजवता आला नाहीये. एक सिंगल मध्ये नक्कीच कंप्लीट. एका सिंगलच्या साईडने धावलं जाते. 17 एकड्यावरती 30 मिनिट मार्गस्थ. एवढ्या तर केली होती. इथे षटक क्रमांक झाला नक्की. दुसरं समाप्त 2 षटकात धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती. इथे उद्याचे लॉट संपवून पोहोचवले जाते मित्रांनो. उद्याचा पहिला सामना मोरिया स्पोर्ट अंबिवली पक्ष हवा स्पोर्ट अंबिवली मित्रांनो 9 वाजता येते. 9 वाजून 15 मिनिटांनी नक्की सामना सुरू होईल. आणि आता नोंद घ्यायचे हवा स्पोर्ट अंबिवली त्यांना फाईट देते मोरिया स्पोर्ट. आणि दुसरा सामना नक्की द्या रोहन 11 साखरपाडा त्यांना फाईट देईल लक्ष्मी नगर गोठेकर. दुसरा सामना टिंबे पक्ष मांदेपाडा. चौथा सामना एमपी स्पोर्ट खालीचापाडा त्यांना फाईट देईल समृद्ध काठीचापाडा. जय महाराष्ट्र पिवळी आणि जय भवानी टाकीचीवाडी. उद्या हवा स्पोर्ट अंबिवली आणि मोरिया स्पोर्ट सामने 9 वाजता यायचे मित्रांनो. नोंद घ्यायचे. लेट येईल त्याला मात्र फायनलाइज केलं जाईल.
मैदानाचा नक्कीच पाहू शकतो मित्रांनो. पहिला दिवस उद्घाटन सोहळा होता त्या कारणाने आता थोडेसे लेट सामने सुरू झाले, परंतु उद्या मात्र रेग्युलर वेळेवरती सामने होणार आहेत हे मात्र नोंद घ्यायचे सर्व संघांनी. लोअर फुल टॉपचा बॉल मिस टायमिंग आहे. बॉल चला बॅक पॉइंट रिजन मध्ये सोपा खेळ मात्र सुरू लागेल. फलकावरती सोपा पत्र झेल मध्ये नक्कीच पाहू शकतो. नाराज आहे त्या फिल्डरवरती. सोपा खेळ सुरू लागलाय. पांडुरंग हा गोलंदाज की चांगलासा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. लॉंग लेग सीमा आणि षटकार या बॉलवरती आलाय हा षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. या शहापूर धावसका धाव फलक 24. 2 गडी 24 धावा धाव फलकावरती. गडी 24 पुढील बॉल पांडुरंगा पुन्हा एकदा बॉल उडवला गेलाय. मिस टायमिंग आहे जबरदस्त. तो जाला टाकला गेला होता त्या जाळ्यामध्ये अडकला गेलाय फलंदाज. संपला इथे मात्र बळीरामचा खेळ. बळीराम बॅक टू पवेलियन. तिसरा धक्का. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. 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 येस थँक्यू सो मच. इथे धाव फलकावरती नक्की 3 गडी 24 धावा धाव फलकावरती क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षकांचा वर्ग सुद्धा नक्की जुळला गेलाय. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. गोठेघरच्या मैदान पाहायला मिळतंय. खूप सुंदर मैदान पाहायला मिळतोय मित्रांनो. भव्यदिव्य आयोजन. इथे सो नक्की शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्की देत आहेत. 1 धाव कंप्लीट. बॅकअप आहे तिकडे महेश आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील का. येस बॅकअप आहे तिकडे. 2 धावा कंप्लीट केले गेलेत. 2च्या साईने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. चौबीस धावा धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळत आहे. इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल अशोक आणि सुभाष या बॅटरला, कारण समोरचा संघ नक्की ताकदीचा आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळते आहे अवकलवाडी संघाकडनं पांडुरंग यांच्या मार्फत. वरपीचा बॉल आहे. बॉलवरती चांगलाचा फटका पाहायला मिळतो. निकी डीप मध्ये क्षेत्रक्षण येतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील का. यस झालाय 2 धावा. या 2च्या साईने धाव फलकावरती धावा पाहायला मिळते. 28. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा संघर्ष करत आहे मित्रांनो. की अस्तित्वाची लढाई आहे. कारण नक्की पाहुशल मित्रांनो आदिवासी सरपंच चषक संपूर्ण पाहुशल ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, अहमदनगर असेल, नाशिक असेल या जिल्ह्यातील पाहुशल यंगस्टर्स आहेत ते युवा पिढी यांसाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र नक्कीच सन्माननीय आदरणीय गणजी कापडे साहेब आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोठेघर, आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका यांच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मात्र पाहायला मिळतोय की आदिवासी तरुण सुद्धा नक्की पाहुशल क्रिकेट खेळतोय. कुठेतरी नक्की चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र या आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. त्या सुवर्ण संधीचा मित्रांनो सोनं करा मित्रांनो, कारण चांगली स्पर्धा उद्याच्या दिवसामध्ये त्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी जी 2 व्हीलर आहे तो सुद्धा उद्या दाखल होणार आहे मित्रांनो. स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल अदा केला गेलाय. चांगला बॉल.
ते मात्र नक्की पुन्हा एकदा नक्की बॅक टू बॅक नक्की 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. इथे सुद्धा नक्की पाऊशाली अष्टांचा मारा घेणारा बॉल पाहायला मिळतोय. अशोकचा खेळ संपवला गेला. जबरदस्त गोलंदाज कॅप्टन कप्तान चला सीनातान अशी गोलंदाजी पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून उकलवाडी संघाकडनं. इथे सोनकी चांगलासा फाटका पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल फलंदाज चेतनच्या बॅट मध्ये हा संघर्षमय करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. चेतन अब तक कहा ते तुम असंच पाहायला मिळतं डगआउट मध्ये नक्कीच पाहू शकाल मित्रांनो. बॅटर लेट पण थेट इनेट नंबर 6 वरती आलाय. त्याच्या बॅटरनं बॅट मध्ये षटकार ठोकला गेलाय. धाव फलकामध्ये 6 ने पुढे जायला पाहायला मिळते. 34 धावा धाव फलकामध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा रमेश बॅटिंगला पाहायला मिळतं नक्की चेतन. पुन्हा एकदा चांगलासा फटका हो देखण्या स्वरूपाचा फ्रंट फूटचा भरपूर वापर केला होता. बॉल चालला की डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा जुळले जातील. या 2च्या सेने धावसका पुढे जाताना पाहायला मिळते. 36 याकडे वरती. त्याचबरोबर नक्की पाहुशाल सुभाषजी डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झालाय. SD कन्सल्टंट या नक्की द प्रोपरायटर डिंगोरे साहेबांचे शुभागमन झालाय. सुभाष डिंगोरे साहेबांचे शुभागमन झालाय. एक उद्योजक जगतातील एक मोठं नाव सुभाष डिंगोरे साहेबांचं मात्र शुभागमन झालाय. आपल्या सुद्धा नक्कीच मनपूर्वक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यस विकेट आहे पंचांनी मात्र नक्कीच पाहुशाल विकेट घोषित केले गेले. धावसका धाव फलकामध्ये 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसका 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 24 बॉल असतील आणि 37 धावांची गरज. जेसीसाठी जेव्हा उतरेल त्यासाठी नक्कीच पाहुशाल 24 बॉल 37 धावांची गरज. तसे नक्कीच पाहुशाल नक्कीच दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. तुमचे साथी समालोचक नक्कीच जुळले जातील. नक्कीच व्यासपीठावरती मंचावरती जाते. थोडेसे नक्की मान्यवर सुद्धा नक्की त्या संदर्भाच्या दरामध्ये नक्कीच पाहुशाल हजेरी लावतायत. आपल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी SD कन्सल्टंट चे सर्व सुभाषजी डिंगोरे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय. उपसरपंच ग्रामपंचायत गोठेकर महेंद्रजी डिंगोरे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल आपण या ठिकाणी सुभाषजी डिंगोरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर या ठिकाणी आमचे मित्र ओमकारजी ले साहेबांच्या या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय. महेंद्रजी डिंगोरे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल ओमकारजी ले साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर या ठिकाणी शरदजी केवारी साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. या ठिकाणी प्रवीणजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपण शरदजी केवारी साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान करावा. नक्कीच साहेब आपण या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाची स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तदनंतर या ठिकाणी कामेजी मोरे साहेब उपस्थित आहेत. महेंद्रजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपण कामेजी मोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा.
धन्यवाद. थँक्यू सो मच विकीजी. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 20-25 दिवस क्रमांक 1 आणि अशा दिवसामधला शेवटचा सामना क्वालिफायर मॅच. जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये आपल्याला क्वालिफाय होताना दिसेल. बट तो कोणता संघ असेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी. 4 ओव्हर मध्ये करायचं 37 धावा. महेश आणि पांडुरंग ही जोडी आणि पगल्या षटक नितीन. पगलाच बॉल पुल करायचं होतं. बॉल हवे मध्ये आखे फिल्डर येत आहेत आणि अखेरीस बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांनी दरम्यान या सेकंड इनिंगला सुरुवात इथे केली जात आहे. ही स्पर्धा आपण पाहतायत आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच घोटेकर गाव तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सर्वमान्य गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतायत. सफलता मिळू शकते बट कॅच ड्रॉप. बघा संधी चालून आली होती बट संधीला स्वीकारता आले नाही. हेच इथे घडलं आणि तोपर्यंत कंप्लीट झाली. सिंगल धाव फलकाचा 3 वरती 3 ऑन द बोर्ड. टार्गेट जर आपण पाहिलं 37 धाव्यांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं आणि एकंदरीत ही देखील गोष्ट राखली ना की जर अशा प्रकारे फील्डमध्ये वर्क पाहायला मिळाला तर 37 डिफेंड करणं हे काट्यांवरती चालण्याबरोबर. चला वेळ कमी घ्या. मागचा रिदम ब्रेक करू नका. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं. डॉट बॉल तर म्हणे ते येतोय. बघा अगदी जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहे. त्यामध्ये एक डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर. एक फिल्डर आपल्याला ठीक स्ट्रेट लॉंग ऑनला पाहायला मिळतो. इनफिल्डमध्ये मिड ऑफ आहे कव्हर. त्यासोबत पॉईंट लाईक फिल्डर. एक शॉर्ट थर्ड. त्याचप्रमाणे एक फ्लाइंग स्लिप आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेग. बॉल हवेमध्ये आहे. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल. पगली सफलता इथे मिळेल बॉलर नितीनला आणि धक्का लागला. पगला बॅटर बाद झालेत पांडुरंग. पगली सफलता मिळाली. बॅटर पांडुरंग दरम्यान इथे बाद झाले. या आधीच्या मॅच मध्ये करार त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला होता पण या मॅच मध्ये तितका चांगला परफॉर्मन्स नाही. सॉफ्ट अँड ड्राईव्ह रनआउटची शक्यता होणार नाही. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील हे रागले ना. बघा जीवनामध्ये जसं असतं की प्रत्येकी दिवस एक नवीन सुरुवात नवीन गोष्टी आपल्याला शिकवून जाते. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येकी मॅच ही नवीन सुरुवात असते. तुम्हाला पुन्हा एकदा 0 पासून स्टार्ट करावा लागतं आणि चांगला खेळ करावा लागतो. आणि त्यामध्ये जर आपण विचार केलं तर आतापर्यंत 37 च्या या चेजमध्ये थोडी मागे आहे टीम अवकलवाडी. नेक्स्ट बॉल लोबो फुल टॉस होता. बॅटसाठी ओला लागला. चांगली फिल्डिंग. थ्रो डायरेक्ट हिट तसंच धावत. आता डगआउटच्या दिशेने जावं लागेल. काम तमाम. धक्का लागला दुसरा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर 4 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2 टीम अवकलवाडी. रिमेनिंग खेळ बाकी येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये करायचा 33 धाव्यांची आवश्यकता. पण डायरेक्ट लाजवाबाला जे फिल्डर होते
लाजवाब फिल्डिंग आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळाली. सुभाष होते, सुभाष यांचा टार्गेट आपण पाहिला. बघा बॅटर आधीच धावत होते आणि तसेच धावत डगआउटच्या दिशेने गेले, कारण फील्ड मध्ये चांगला वर्क. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 4 धावा धक्के 2 आणि खेळ बाकी येतात 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर मध्ये करायचा 33 धावा करायच्यात. सेकंड ओव्हर बॉलर बळीराम दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये आणि क्रमांक 4 वरती महेश दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आलेत. महेश दरम्यान क्रमांक 4 वरती आलेत. बळीराम सेकंड ओव्हर मध्ये. समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर महेशच आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे घडलं का, विकेटचा बाहेर पिचिंग, फील्ड मध्ये मिस्टेक. आणि हे काय केलं, कारण जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला फील्ड प्लेसमेंट मध्ये इथे गडबड झाली. दॅट्स वाय हा नो बॉल दिला गेला आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. काहीशा चर्चा इथे केल्या जातात, बट फील्डमध्ये मिस्टेक घडली. कारण बघा काहीशे रूल्स अँड रेग्युलेशन्स फील्ड मध्ये देखील असतात की कोणत्या साईडला किती खेळाडू तुम्ही फील्ड करण्यासाठी ठेवू शकता आणि कोणत्या साईडला किती नाही ठेवू शकत. कारण आजच्या डेटला जो रूल सुरू आहे त्यामध्ये इनफिल्डमध्ये तुम्हाला 4 फिल्डर मस्ट ठेवायचे आहेत. त्या व्यतिरिक्त जे इतर फिल्डर आहेत ते तुम्ही बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये ठेवू शकता. त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरच्या लाईनमध्ये एखादा फिल्डर उभा राहू नाही शकत, तो देखील एक नियम. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडचा बॉल नव्हे तर हा बीमर नो बॉल. आणि हा बॉल चालला दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बीमर नो बॉल. आणि 4+1 मिळतील या 5. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बीमर नो बॉल आला म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. मग बॅटरकडे आता ही संधी चालून आलेली आहे, बट त्या संधीला कितपत स्वीकारतील ते देखील महत्त्वाचं राहिलं. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत घडलं काय की सुरुवात शांत होती, बट शांत सुरुवातीनंतर आता रन फ्लो वाढतोय. कारण 2 बॅक टू बॅक नो बॉल. बघा मॅच बॉल रिटर्न आला असेल तर त्यासोबत मॅच आपण कंटिन्यू करू शकता. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली. या टीमचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी. राऊंड द विकेट, फ्रीडचा बॉल पुल केला, गॅप मध्ये आहे आणि एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. आणखीन एक चौकार, 4. हेच राहिलं ना की एकंदरीत जर आपण पाहिलं सुरुवात कमकुवत होती. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या, बट त्यानंतर हा पलटवार इथे आपल्याला महेशचा पाहायला मिळतोय. फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफ येत आहेत आणि जजमेंट इथे चांगलंच राहिलं. कारण शेवटच्या मोमेंटला थांबले, बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावा दरम्यान इथे मिळतील, बट कमबॅक इथे झाला आणि कमबॅक महत्वाचा होता. कारण जो उल्लेख मी केला की जो जिंकेल तो आजच्या गटामधनं आपल्याला या स्पर्धेमध्ये पुढे जाताना दिसेल. आणि तो संघ कोणता असेल हा देखील प्रश्नच आहे.
स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट. इनफिल्डला क्लिअर केलं, बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणखी एक लाजवाब फटका, प्रॉपर इम्प्रोव्हायझेशन, चौकार. थँक्यू डीस. बघा सरळ मार्गाने तर रन्स येतच होता, बट त्यात नंतर आता उलटा मार्ग देखील निवडला. स्विच हिटचा फटका आपण पाकला. वन सेकंड स्विच हिट. फिल्डर आहेत पॉइंटला, बॉल फील्ड करतात, येतोय डॉट. एकंदरीत मला देखील हा प्रश्न पडलाय की सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत, आता रन फ्लो चांगला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये असे फटके खेळणं हे कितपत योग्य आहे. कारण बघा एकंदरीत आजच्या काळामध्ये बघा अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक्स आपण पाहतो, बट मी म्हणेन त्या क्षणाला त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बट त्या व्यतिरिक्त क्रिकेटचे बेसिक्स. शॉर्ट पिच पुल केला, बॉल हवेमध्ये आहे, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. धक्का लागला आणखीन एक आणि बॅटर दरम्यान बाद झाले तर महेश आणि धक्का लागला तिसरा. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू एक चेंडू आणखी बाकी आहे. थँक्यू. स्कोर कार्ड 21, धक्के लागले 3, खेळ बाकी येतात 13 चेंडूंचा आणि करायचं थोडं करेक्शन आहे ते आम्ही करतोय. धावफलक 20 आहे. 20 20 धावा धावफलकावरती. 17 धाव्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 13. 13 मध्ये करायचं 17. 13-17चे समीकरण या मॅच मध्ये उरलंय. शेवटचा चेंडू या सेकंड ओव्हर मधला. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता केले जातात आणि जर आपण पाहिलं तर होनेस्टली आणि पॉझिटिव्ह वेने जर विचार केला तर सामना अजून बाकी आहे. 17 अजून देखील बाकी आहे. सामना संपला नाहीये, पण तो विचार फिल्डिंग साइडने करायला हवा. 13 मध्ये करायचा 17. हुकचा फटका, बॉल हवेमध्ये आहे, बट आता डीप मिड विकेटचे फिल्डर चेंडू पर्यंत आलेत. सिंगल मिळेल. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा 2 नंबरचा 21 धावा. धाव फलकावरती रिमेनिंग खेळ येत्या 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचा 16 धावा. 12 मध्ये 16 करायचं. एकंदरीत 12-16चं समीकरण मी म्हणेन की बघा पॉझिटिव्ह वेने विचार केलेला डिफेंड करण्याकरिता 16 देखील भरपूर आहेत. कारण कधी कधी बघा जेव्हा मॅच ना क्लोज सिच्युएशन मध्ये असते, क्रुशियल सिच्युएशन मध्ये असते, तेव्हा तुम्ही मानसिकरित्या किती मजबूत आहे ते देखील महत्वाचं असतं. 12 मध्ये 16 करायचं आणि हे जे तिसरं षटक आहे ते कदाचित आपल्याला सांगू शकतं की मे बी लास्ट ओव्हर थ्रीला की याच ओव्हरमध्ये टीम आपल्याला औकलवाडी या मॅच मध्ये पुढे जाताना दिसेल का. सन्माननीय नंदकुमार डोंगरे साहेब सामान्य देखील आगमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 12 मध्ये करायचा 16 धावा. थर्ड ओव्हर बॉलर सुभाष या तिसऱ्या षटकामध्ये, बट बळीराम यांचं षटक मायनस मध्ये टाकून गेलं हेच मी म्हणेन. आणि यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, विकेट आणि विकेट नव्हे तर मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी. कारण चेंडू शिल्लक येते 11 आणि 11 मध्ये करायचं आता 16. न्यू बॅटर मुकुंद दरम्यान येतात बॅटिंग करता आणि
समीकरणाविषयी मी माहिती अगोदरच पोहोचवलेली आहे की चेंडू शिल्लक येते येते 11 आणि 11 मध्ये करायचं 16 धावा. 11-16चं समीकरण इथे उरलं या मॅच मध्ये. मॅच महत्वाचीच आहे. यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं, ऑन दी अप खेळायचं होतं, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल तर इथे येतोय. याआधी जस्ट मी उल्लेख केला 2 चेंडू आधी की तुमची मानसिकता किती मजबूत आहे, तुम्ही मानसिकरित्या किती मजबूत आहात. कारण पॉझिटिव्ह वेने विचार केला तर 16 देखील डिफेंड करण्याकरिता भरपूर आहेत आणि तो विश्वास आता इथे दाखवला जातोय की 16 देखील आपण डिफेंड करू शकतो. फुल लेंथ आहे, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ ला फिल्डर येतात वेगाने, फिल्डिंग चांगली, थ्रो देखील चांगला, बट कलेक्शन जर झालं असतं तर रनआउटची शक्यता नक्कीच होती. बट सिंगल कंप्लीट. चेंडू शिल्लक आता बाकी आहेत या मॅच मध्ये. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये करायच्यात 15 धावा. मी आधीच सांगितलं की हे षटक जर चांगलं आलं बॉलरच्या दृष्टिकोनातून तर मे बी लास्ट ओव्हर थ्रीला, आणि या ओव्हरमध्ये जर बॅटिंग चांगली झाली तर हा सामना घेऊन जाईल टीम अवकळवाडी. पण असं वाटतंय की अंतिम षटकापर्यंत ही लढत इथे पाहायला मिळेल. 9-15 टॉप एज फाईन लेग, आणि हे काय केलं अशा परिस्थितीमध्ये कॅच सोडणं म्हणजे आपल्या संघाला अडकवणं. पण आता रनआउटची शक्यता आणि बॅटर झाले तर रनआउट. आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं 1 कंप्लीट झाली, दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट आणि चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचं 14 धावा. काय अगो बाबू या 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये करायचं 14 धावा. 8-14चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. आणि प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की ॲज अ क्रिकेटिंग फॅन, ॲज अ कॉमेंटेटर मी तर हेच सांगेन की मॅच कोणीही जिंकू द्या, पण मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, मजा आली पाहिजे. आणि असं वाटतंय की एक इंटरेस्टिंग मॅच इव्हनिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8-14 फुल लेंथ लॉफ्ट केला, वॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर केलं, मॅग्निफिसंट हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. महेश बाठमधनं हा महत्वाचा फटका, कारण चेंडू शिल्लक आहे येते 7 मध्ये करायच्यात आता 8. नेक्स्ट बॉल. यावेळेस पिकअप स्ट्रोक ऑन साइडला, फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, चांगली फिल्डिंग, बट अखेरेस हे काय घडलं, हलकीशी मिसफिल्ड इथे झाली. असं वाटलं की बॉल स्टॉप केला की काय, बट बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तांगडीचे बघा सामना होता कुठे आला कुठे. 8 मध्ये 14. आपण लास्ट ओव्हर थ्रिलरची अपेक्षा करत होतो, बट षटकार आला, चौकार आला आणि आता समीकरण झोपत झालंय. हेच तर क्रिकेट आहे. हिंदीमध्ये एक वाक्य आहे ना की क्रिकेट में अर्श से फर्श तक आने में देर नहीं लगती. क्रिकेटमध्ये झिरोचा हिरो बनायला आणि हिरोचा झिरो बनायला कधी वेळ नाही लागत, आणि तेच घडले या मॅचमध्ये. एकंदरीत कुठे चर्चा करत होतो लास्ट ओव्हर थ्रिलर, लास्ट बॉल थ्रिलर, आणि आता 6 मध्ये 4. कारण एखाद्या निवडणुकीचा निकाल तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की हा उमेदवार निवडून येईल, पण क्रिकेटच्या एखाद्या मॅचचा निकाल कधीच आपण प्रेडिक्ट करू नाही शकत. कारण 2 चेंडू आधी असं वाटत होतं की फिल्डिंग साईड विजयाच्या दिशेने चाललेले आहे, बट 2 चेंडू नंतर असं वाटते आता बॅटिंग साईड फेवरेट. हा फटका हुकचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास, बाजी इथे मारली टीम अवकळवाडी क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्या दिवसामधनं क्वालिफाय होणारी टीम अवकळवाडी. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम पेंधर खोळ. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया, आणि या सामन्याचा सामनावीर इंडिव्हिज्युअली बनवला 17
बॅटिंग साठी ओपनिंगला आला होता तो महेश ठरला या सामनाचा सामनावीर. नक्कीच महेश, अवकळवाडी संघाचा महेश सामनावीराचा किताब घेण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. महेश